ते स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 10वा. जगज्योतीला. समास 10वा. चळाचळ निरूपण नाम. श्रीराम समर्थ. गगनासारखे ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ, सदोदित. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 10वा जगज्योती आणि समास 10वा चळाचळ निरूपण. समर्थ पहिल्या ओळीमध्ये सांगतायत, गगनासारखं ब्रह्म पोकळे. गगन म्हणजे आकाश. आकाशासारखं पोकळ, अमर्याद, उंच असं अंतराळ आहे आणि ते सदोदित, निर्मळ आहे, निश्चळ आहे. त्यास परमात्मा म्हणती, अनेक नामे नेमो किती, परी ते जाणेचे आधी अंती, जैसे तैसे. समोरचं सांगतात, जो ब्रह्म, जो आकाश ब्रह्म आहे, पोकळ आहे, निर्गुण आहे, निश्चळ आहे, तोच, त्यालाच परमात्मा असं म्हटलेलं आहे. आणि त्याला आणखी किती नाव आहे, बरेच नाव आहेत. ते आपण कसं जाणणार? परी ते परिब्रह्म आधी अंती आहेच्या तसं आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. विस्तीर्ण पैसरला पैस, भोवता दाटला अवकाश, भासची नाही निराभास, जैसे तैसे. म्हणजे एखादी जागी खूप मोठी विस्तीर्ण जागा आहे आणि तिच्या सर्व बाजूला आकाश दाटलेलं आहे, अशी कल्पना जर केली तर भास कदाचित होऊ शकेल, पण परब्रह्म हे निराभास आहे आणि ते सदैव जसेच्या तसेच आहे, निर्मळ आणि निश्चळ. चौकडे पाताळ तळी, अंतची नाही अंतराळी, अकल्पांत काळी सर्व काळी, संचलीची आसे. म्हणजे ते ब्रह्म चौकडे पाताळाच्या खाली आहे आणि अंतराळाच्या वर आहे, आकाशाच्या वर आहे, असं अनंत, सदा सर्व काळी. एवढंच नव्हे तर कल्पांतकाळ शुद्ध आहे आणि सर्वत्र घनदाट पसरलेलं आहे, कोंदाटलेलं आहे. आईसी काही एक अचंचळ, ते अचंचळी भासे चंचळ, त्यास नामे ही पुष्कळ, त्रिविधा प्रकारे. म्हणजे अशा एकल्या अचंचल परमाच्या ठिकाणी काही चंचळ असल्याचा भास निर्माण झाला की त्याला अनेक प्रकार, बरेच नावं ठेवण्यात आलेली आहेत. न दिसता नाव ठेवणे, न देखता खून सांगणे, असो हे जया जाणया कारणे, नामाभिधाने. म्हणजे जे ज्याला दिसत नाही ते त्याला नावं ठेवायची आणि जे दिसत नाही त्याची खुनाखून लक्षण सांगायची. हे सगळं विलक्षणच आहे. म्हणून त्यांचे स्वरूप जाणता यावे म्हणून निरनिराळी नावं दिलेली आहेत. मूळ माया मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती, शिवशक्ती नामे किती, नाना प्रकारे. म्हणजे त्यालाच मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष असं म्हटलेलं आहे आणि शिवशक्ती आधीही अनेक नावं ठेवलेली आहेत. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया, प्रचिती विन कासया, वल्गना करावी. पण ज्या वस्तूला जे नाव ठेवलेलं आहे त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे आणि प्रचितीशिवाय उगीच वल्गना करण्यात अर्थ काही आहे. समोर सांगतात, रूपाची न धरता सोय, नामासारिखे भरंगळ नये, प्रत्याविने गळंगा होय, अनुमान ज्ञाने. म्हणजे रूप हे न जाणताच जर नामाचे योगे भरकटत असाल किंवा अनुभव नसता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळे तुम्ही जर गोंधळत असाल तर ते सर्व अनुमान आहे, गोंधळलेलं आहे. निश्चळ गगनी चंचळ वारा, वारो लागता भरारा, परी त्या गगनाने समीरा, भेद आहे. म्हणजे या निश्चळ अशा गगनात एकाएकी चंचळवास जर भरभरा वारा वाहू लागला तर त्या गगनात आणि वल्यात खूप भेद आहे.
तैसे निश्चळ परब्रह्म चंचळ माया भासला भ्रम, त्या भ्रमाचा संभ्रम करुण दाऊ. तसेच निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी चंचल असा मायेचा श्रम भासू लागतो. आणि जर श्रम भासू लागला तर श्रमाचाच विस्तार कसा झाला ते आता स्पष्ट करून समर्थ सांगतायत. अहमपणे जाणीव झाली त्याची मूळ प्रकृती बोलिली, महाकारण काया रचली ब्रह्मांडेची. म्हणजे निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहमपणाने जी जाणीव झाली तिलाच मूळ प्रकृती म्हटलेलं आहे. आणि त्या ब्रह्मांडाचा महाकारण हा देह आहे. महामाया मूळ प्रकृती कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती विराट ते स्थूळ. म्हणजे ब्रह्मांडाच्या महामाया किंवा मूळ प्रकृती हा महाकारण देह आहे आणि अव्याकृती हा कारण देह आहे. ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाला समर्थांनी हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे आणि स्थूल देहाला विराट असं संबोधलेलं आहे. ऐसे पंचीकरणे शास्त्र प्रमये, ईश्वर तनु चतुष्टये, म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया. म्हणजे शास्त्रामध्ये जी पंचीकरण सांगितलेले आहेत त्याप्रमाणे हे ईश्वराचे 4 देह आहेत. म्हणून मूळ मायाच्या ठिकाणी जाणीव असते असं आपल्याला म्हणावं लागेल. परमात्मा परमेश्वर परेश ज्ञानगण ईश्वरू, जगदीश जगदात्मा जगदीश्वरू पुरुष नामे. परमात्मा परमेश्वर परेश ज्ञानगर ईश्वर जगदीश जगदात्मा जगदीश्वर अशी परमेश्वराची पुरुषवाचक नाम आहेत. सत्ता रूप ज्ञान स्वरूप, प्रकाश रूप ज्योती रूप, कारण रूप विद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, दृष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा, कुटस्थ देही बोलिजे. या आता सर्व आपण नावं जी ऐकलीत, सत्तारूप ज्ञानस्वरूप प्रकाशरूप ज्योतिरूप शुद्ध सूक्ष्म अलिप्त आत्ता आत्मनात्मा परमात्मा विश्वात्मा हे सर्व देह कुटस्थ नाव आहेत. इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा येतात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा, वरुण वायू कुबेरात्मा, ऋषिदेव मुनी धरता, गण गंधर्व विद्याक्षर, यक्ष किन्नर नारद तुंबर, सर्व लोकांचे अंतर ते सर्वांतरात्मा बोलिजे. मगाशी सांगितली ती कुटस्थ नावं होती, आत्ता जी आहेत ती सर्वांतरात्मा आहेत. इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा यमात्मा धर्मात्मा नैऋत्य वरुण ऋषिदेव मुनी धरता गणगंधर्व विद्याक्षर हे सर्व सर्वात्मा आहेत. चंद्र सूर्य तारा मंडळे भूमंडळे मेघमंडळे 21 सर्ग सप्त पाताळे अंतरात्माचं वर्तिती. म्हणजे चंद्र सूर्य तारामंडळे मेघमंडळे आणि 21 वर्ग आणि 7 पाताळ यांना अंतरात्मा चालवतो. गुप्तवल्ली पाळालली तिचे पुरुष नाम घेतली, आता स्त्री नामे ऐकिली पाहिजे श्रोती. म्हणजे मूळ मायारूपेची गुप्त वेळ आहे, तिचा अफाट विस्तार झालेला आहे. प्रथम तिची पुरुषवाचक नावं आपण आता श्रवण केलेली आहेत, आता स्त्रीवाचक नावं आपल्याला श्रवण करायचे आहेत. मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी. अंत हेतू अंतरकळा, मौन्य गर्भ जाणीव कळा, चपळ जगज्योती जीवन कळा, परापश्यंती मध्यमा. युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चालना, भूत भविष्य वर्तमान उकळून दावी. हे आता सर्व आपण 3 ओव्या श्रवण केल्यात ऐकल्यात त्या सर्व स्त्रीरूपी नाव आहेत. मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी, अंत हेतू अंतरकाळा, मौन्य गर्भा जाणीव काळा, चपल जगज्योती हे सर्व परापश्यंती मध्यमा, बुद्धी वैभव धारणा सावधानता
नाना चालना, भूत भविष्य वर्तमान उघडून दाखवणारी स्त्रीची शक्ती दाखवणारी ही सगळी स्त्री नाव आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती जाणे, तुळया ताटस्था अवस्था जाणे, सुख दुःख सकळ जाणे, मानापमान म्हणजे जी जागती स्वप्न सुमुखी आहेत अवस्थांना जाणते, तुर्या तटस्था अवस्थांना जाणते, त्याचप्रमाणे सुखदुःख मानापमान सर्वही आधी जाणते. हे परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू, ते परम क्रोधी लोभाळू, मर्यादे वेगळी. म्हणजे ही जी आहेत अत्यंत कठीण आहेत, कृपाळू आहेत, परम आहेत, कोमळ आहे, स्नेहळ आहे आणि त्याचबरोबर परम क्रोधी असून अमर्यादित प्रेम करणारी आहे. शांती क्षमा विरक्ती भक्ती, अध्यात्म विद्या सायुज्य मुक्ती, विचारणा सहज स्थिती जयचेनी. म्हणजे या तिच्यामुळेच शांती क्षमा विरक्ती भक्ती, अध्यात्म विद्या सायुज्य मुक्ती विचारणा हे सहज स्थिती आपल्याला अनुभवायला येतात. पूर्वी पुरुष नाम बोलिली, उपरी स्त्री नामे बोलिली, आता नपुसक नामे ऐकिली, पाहिजे चंचळाची. पहिले आपण पुरुषवाचक नावं ऐकली, आता स्त्रीवाचक नावं सांगितलेली आहेत आणि आता चंचलपणाची नपुसंक नावे आपल्याला ऐकायची आहेत. जाणणे अंतकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित, येते जाते शुद्धीच सुचित होनी पहा. म्हणजे जाणणे अंतकरण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित हे जाणारे येणारे सर्व आपल्याला सावधून ऐकायचं आहे. मी पण तू पण जाणपण, ज्ञातेपणे सर्वज्ञपण, जीवपण शिवपण ईश्वरपण, अलिप्तपण बोलिजे. समोर सांगतात मी पण तू पण आणि जाणपण, ज्ञातेपणाने सर्वज्ञपण हे सर्व आणि अजून 3 जीवपण शिवपण ईश्वरपण ही अलिप्त होण्याची लक्षणं आहेत आणि अलिप्तपणाची अशी सर्व नावं आहेत. ऐसी नामे उदंड असती, परिते एकची जगत ज्योती, विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा. म्हणजे याप्रमाणे असंख्य नावं आहेत पण ती एकाच जगज्योतीची आहेत आणि विचारवंत असतात ती जाणतात आणि जगज्योती म्हणजे सर्वांतरात्मा आहे. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण, तिने मिळवणे एकची जाण, अंतकरणाची प्रमाण नेप्ती मात्र. म्हणजे आत्मा जगज्योती सर्वज्ञपण तिन्ही मिळून एकच आहेत. पुरुषवाचक स्त्रीवाचक नपुसंक हे सर्व एकच आहेत आणि शुद्ध जाणीव स्वरूप अंतकरण हेच त्याचं प्रमाण आहे. ढीग झाले पदार्थाचे, पुरुष स्त्री नपुसंक नामाचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. समोर सांगतात पुरुषवाचक स्त्रीवाचक आणि नपुसंक वाचक पदार्थाचे ढीग झालेले आहेत आणि आणखी या सृष्टीत कितीतरी नावं आहेत सांगता येतील पण सगळे सांगणं शक्य नाहीये. सकळ चालिता देव, अंतरात्मा वर्ततील अनेक, मुंगेपासून ब्रह्माधिक तेनेची चालती. म्हणजे एक अंतरात्मा सर्वांचा चालक प्रेरक आहे आणि मुंगेपासून ब्रह्माधिकापर्यंत सर्वांना त्याच्यापासून प्रेरणा मिळते. तो अंतरात्मा आहे कैचा, प्रस्तुत ओळखाना आमासा, नाना प्रकारीचा तमासा येतेची आहे. म्हणजे तो अंतरात्मा आहे तरी कसा त्याची जराशी ओळख आत्ताच आपल्याला करून घ्यायची आणि नाना प्रकारचा तमाशा खेळ त्याच्या ठिकाणी चाललेला असतो. तो कळतो परी दिसेना, प्रचित येते परी भासेना, शरीरा असे परी वसेना एके ठाई. तो आता आपल्याला ओळखायचा आहे, तो आपल्याला कळतो पण दिसत नाहीये. समोर सांगतात जो अंतरात्मा आहे तो कळतो आपल्याला पण दिसत नाहीये, त्याची आपल्याला प्रचिती येते पण तो भासत नाहीये. आपल्या शरीरामध्ये आहे पण तो एका ठिकाणी राहत नाहीये. तीक्ष्णपणे गगनी भरे, सरोवर देखता च पसरे, पदार्थ लक्षून उरे चौकडे. म्हणजे सूक्ष्मपणाने जो आकाश व्यापून राहतो तर सरोवर पाहिले की सरोवरभर पसरतो. म्हणून पदार्थास पाहून चौकडे उडून राहावे. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो
तो त्या सारिकाच होतो, वायहून विशेष तो चंचल विषयी. म्हणजे जसा पदार्थ दृष्टीस पडतो त्या सारिका तो तसा होतो, तो जसा आपल्या दृष्टीस पडतो तसा तो होतो, पण वाऱ्यापेक्षा तो अधिक चपळ आहे. कित्येक दृष्टीने देखे, कित्येक रसनेने चाखे, कित्येक ते ओळखे मने करुणी. म्हणजे दृष्टीने जो कित्येक पदार्थ बघितलेला आहे आणि जिभेने कित्येक पदार्थ जो चाकलेला आहे आणि मनाने तो कित्येक गोष्टी जाणलेल्या आहे. श्रोती बैसून शब्द ऐकतो, घानेंद्रिय वास घेतो, त्वचेंद्रिय जाणतो, शीतोष्णाधिक. म्हणजे कानात बसून तो शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो, स्पर्शेंद्रियाने शीत उष्ण ऐकिने ते सर्व जाणतो. ऐसा जाणे अंतर कळा, सकळामध्ये परी निराळा, पाहत त्याची आगादळीला तोची जाणे. म्हणजे असा सर्व अंतरकळा जाणत असून, हे सर्वात असून तो निराळा आहे आणि खरोखर त्याची आगादलेला आहे, म्हणून तो फक्त जाणू शकतो. तो पुरुष ना सुंदरी, बाळ तारुण्य ना कुमारी, नपुसंकाचा देहधारी, परी नपुसंक नव्हे. म्हणजे तो पुरुषही नाही आणि स्त्री सुद्धा नाहीये, तो बाळ पण नाही, तरुण पण नाही, म्हातार पण नाही, कुमारी पण नाही आणि नपुसंकाच्या देहातही तोच असतो, परंतु तो नपुसंक नाही. जो चालवी सकळ देहासी, करुण अकर्ता म्हणती त्यासी, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देह कुटुस्थ बोलिजे. म्हणजे तोच सर्व देहानं चालवतो, म्हणून त्याला अकर्ता असं म्हटलेलं आहे. पण या शरीररूपी क्षेत्रात जो वास करतो तोच सर्व जाणतो, म्हणून त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे, देह कुटस्थ असं म्हटलेलं आहे. श्लोक. द्वाविमे पुरुषे लोके, शराक्षाक्षर एवच, शर सर्वांनी भूतानी, कुटस्थ सर्व उच्चते. म्हणजे श्लोकाचा अर्थ आहे, या लोकात हे दोनच पुरुष आहेत, त्याला क्षर आणि अक्षर असं म्हटलेलं आहे. आणि सर्व भूते म्हणजे क्षर पुरुष, तर कुटस्थ म्हणजे अक्षर पुरुष सांगितलेलं आहे. दोन्ही पुरुषी लोक असती, शराशर बोली जेती, सर्व भूत क्षर म्हणती, अक्षर कुटस्थ बोली जे. म्हणजे दोन्ही पुरुष या लोकात आहेत, त्याला क्षर अक्षर म्हटलेलं आहे, आणि सर्व भूते क्षर आहेत म्हणून त्याला कुटस्थ अक्षर आणि अविनाशी आहे असं सांगतात. उत्तम पुरुष तो अनेक, निप्रपंच निकळंक, निरंजन आत्मा एक, निर्विकारी. याशिवाय जो उत्तम पुरुष म्हणून सांगितलेला आहे तो म्हणजे निप्रपंच, निष्कळंक, निरंजन आणि निर्विकारी, ने एकला एक परमार्थच होय. चारी देह निरसावे, साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणावे, अनन्य भक्त. म्हणजे पिंडाचे चारी देहाचे निरसन करून साधकांनी देहातीत व्हावे. जो या प्रकारे देहातीत होतो तोच अनन्य भक्त जाणावा. देह मात्र निरसुनी गेला, ते अंतरात्मा कैसा उरला, निर्विकारी विकारला ठाव नाही. म्हणजे सर्व देहांचा निराश झाल्यावर अंतरात्मा म्हणजे देहातील अत्याचार कसं उरणार, जेथे देह नाही तेथे नाव तरी कसं उरणार, आणि निर्विकार परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी ते विकाराला जागा नाही. निश्चळ परब्रह्म एक, चंचळ जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक, विवेक पहावा. म्हणजे परब्रह्म फक्त एक निश्चळ आहे, बाकी मुळ्यासकट जे चंचल आहे, बदलणारे आहे, ते माईक आहे, आणि ते जाणून विवेकाचा निश्चयात्मक अनुभव घ्यायचा आहे. येथे बहुत न लगे खळखळ, एक चंचळ एक निश्चळ, शाश्वत कोण एक केवळ, ज्ञान ओळखावे. समज सांगतात इथे जास्त कटकट करायची काही गरज नाहीये. एक चंचळ एक निश्चळ आहे, यातील शाश्वत कोणते हे केवळ ज्ञानाने आणि स्वरूपानुभव आपल्याला ओळखायचं आहे. आसार त्यागुण घे हि जे सार, म्हणून सारासार विचार, नित्यानित्य निरंतर, ज्ञाने ओळखावे. पाहती ज्ञानी म्हणजे यातील जे आसार आहे त्याचा त्याग करून जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे, आणि यालाच सारासार विवेक
किंवा नित्यानित्य विवेक आणि ज्ञानी निरंतर पाहतात. जेथे ज्ञानाची होती विज्ञान, जेथे मनाचे होते उन्मन, तेथे कैसे चंचलपण आत्मयासी. म्हणजे शाब्दिक ज्ञानाचे जेथे अनुभवात रूपांतर होते, जेथे मनच उन्मन होते, त्या आत्मवस्तूच्या ठाई चंचलपणे कसे आहेत. सांगण्या वागण्याचे कामे नव्हे, आपल्या अनुभवे जाणावे, प्रत्याविन सिनावे तोची पाप. समर्थ सांगतात, हे काय सांगणं वागणीचे काम नाहीये. जे जे आता मी सांगितलेलं आहे ते स्वानुभवाने सांगत आहे असं समर्थ सांगतायत. आणि तुम्ही स्वतःचा अनुभव हे जाणावे. आणि या प्रत्ययाशिवाय उगीच शिरणे हे खरंच पापच आहे. सत्य एवढे सुकृत नाही, असत्य एवढे पाप नाही, प्रचिते विन कोटेच नाही समाधान. म्हणजे सत्यासारखी पुण्य नाही आणि असत्यासारखं कुठे पाप नाही आहे. आणि आल्याशिवाय काही केले तर त्याला तिथे समाधान लाभणार नाही. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरूपले पाप पुण्य रूपे सहित. म्हणजे स्वरूप म्हणजे सत्य आहे आणि माया असत्य आहे आणि या प्रमाणाने सिद्ध झालेलं आहे. आणि याप्रमाणे पाप पुण्य स्वरूप येथे स्पष्ट झालेलं आहे. दृश्य पाप ओसरले, पुण्य परब्रह्म उरले, अनन्य होताच झाले नामातीत. म्हणजे दृष्टी असत्य असल्याने ती पापरूप आहे म्हणून ते पाप नष्ट झाले आणि परब्रह्म सत्य आहे म्हणून तेच पाप पुण्य आहे. म्हणजे जे फक्त उरले ते परब्रह्माशी ऐक्य होतात, साधक नामातीत होतो. आपण वस्तू स्वतःसिद्ध, ते नाही देह संबंध, पापरासी कोणी दग्ध येणे प्रकारे. म्हणजे आपण स्वयंसिद्ध अत्यावस्तूच आहोत पण देहाशी आपला काही एक संबंध नाही आहे. असा अनुभव आला की त्या ज्ञानाग्नीने पापाशी दग्ध होऊन जातात. एरवी ब्रह्मज्ञाने विण, जे जे साधना तो सीन, नाना दोषांचे क्षळण होईल कैसे. समज सांगतात, या ब्रह्मज्ञान खेरीज एरवी जे साधन करावे ते तर व्यर्थचे श्रम आहे आणि त्या साधनाने पापाचे क्षरण होऊ शकत नाही. पापाचे वळले शरीर, पापची घडे तदनंतर, अंतरी तो वरी उपचार काय करी. म्हणजे हे शरीर जणू काय पापाचेच बनलेलं आहे, त्यामुळे नंतर त्याच्याकडून निरंतर पापच घडत असते आणि अंतरात देहबुद्धी भावरोग झालेला आहे असं आपण बरोबरचा उपचार करत राहतो. आणि रोग हे कसं काय बरा होणार. नाना क्षेत्री हे मुंडिले, नाना तीर्थ हे दंडिले, नाना निग्रह हे खंडिले ठाई ठाई. म्हणजे नाना क्षेत्रात जाऊन मुंडन केले आणि नाना तीर्थक्षेत्रात जाऊन शरीर शिनवले. ते अनेक प्रकारच्या निग्रहांनी नाना प्रकार ते तोडलेले आहेत. नाना मृत्तिकाने घासली अथवा तप्त मुद्रेने लासली, जरी हे वरी तासली तरी शुद्ध नव्हे. म्हणजे अनेक ठिकाणीच्या मातीने जे घासले किंवा मुद्रेने जे डागलेले आहे आणि जर वरती जरी वरी तासून जरी काढले तर ते शुद्ध होणार नाही. सेनाचे गोळे गिलले, गोमूत्राचे मोगे घेतले, माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी. म्हणजे शेणाचे गोळे जर गिळले, गाडगे भरून गोमूत्र प्राशन केले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या तरी हे सर्व व्यर्थ आहे. वेश वरी केला, परी अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. जरी हे सर्व आपण वेश धारण जरी केला तरी हे सर्व वरी आहे, वरचं वर आहे. पण जो अंतरात्माचा जो दोष भरलेला आहे आणि त्या दोषाचं जर दहन करायचं असेल तर त्यासाठी आत्मज्ञानच पाहिजे आणि आत्मज्ञानाचीच आवश्यकता असते. नाना व्रत नाना दाणे, नाना योग तीर्थाटने,
सर्वाहुने कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. म्हणजे अनेक व्रत, अनेक दान, नाना प्रकारचे योग, तीर्थ आणि यापेक्षा आत्मज्ञानाचा महिमा कोटी गुणाने अधिक सांगितलेला आहे. आत्मज्ञान पाही सदा त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दृष्टपातकाची बाधा निरसून गेली. जो सदा आत्मज्ञानात मग्न झालेला आहे त्याचा पुण्याला सीमाच नाही आहे. दुष्टपातकाची बाधा केव्हा नष्ट झालेली असते. वेदशास्त्री सत्य स्वरूप त्याचे ज्ञान यांचे रूप, पुण्य झाले अमुप सुकृत सीमा सांडली. म्हणजे वेदशास्त्रात सत्य स्वरूप म्हणून ज्याचे वर्णन केलेले आहे तेच ज्ञानी माणसाचे रूप आहे आणि तो सत्य स्वरूप आहे. त्यामुळे अमाप पुण्य संपादन केले तरी पुण्याची जणू सीमा सांडली गेली, ओलांडली जाते. या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पाहावी आत्मदृष्टी, प्रचिते वेगळे कष्टी होऊच नये. समोर सांगतात या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत आणि स्वतः अनुभव घेऊन पाहावा आणि अनुभव न घेऊन कष्टी होऊच नये, दुःखी होऊच नये. आगा ये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता उगा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. समर्थांनी सांगितलंय, अहो प्रचितीच्या लोकांनो, तुम्ही याची प्रचिती घ्यावी, प्रचिती घ्या. प्रचितीशिवाय सर्वच दुःख वाटायला येते आणि तुम्हाला रघुनाथाच्या कृपेने दृढ अनुभव येईल आणि तुमचा आत्मविश्वास निश्चित टिकून राहील. आगा ये प्रकृतीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.